नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। माजी सरन्यायाधीश केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सथाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखाली कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे। येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इन मध्ये 15व्या ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे। राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। या निवडणुकीत MIM पक्ष महायुती की महाविकास आघाडीच्या बाजूने असणार याबाबत धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे। या निवडणुकीत MIM पक्ष कुणाच्या बाजूने उभा राहील याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी ओवेसी घेतील। यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू। आम्हाला महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्यास सांगितल्यास आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू किंवा तटस्थ राहण्यास सांगितल्यास तशी भूमिका घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून त्यांनी आढावा घेतलाय। मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून बाधित झालेली रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे। ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे। सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। मुंबईत रात्री उशिरापासून जोरदार पावसाची हजेरी आहे। अनेक मंत्री आमदार यांना अधिवेशनात पोहोचता आलं नाही, त्यामुळे आज विधान परिषदेत आणि विधानसभेतलं कामकाज रोजच्या प्रमाणे चाललं नाही। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज उद्या सकाळी 11 पर्यंत तहकूब केलंय। तिकडे विधान परिषदेत मात्र अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात छोटासा वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळालं। चंद्रपूर जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते बंद असल्याने योजनेचा निधी शासनाकडे परत गेला। त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही। तर आता बँक खाते सुरू केलेले लाभार्थी शासनाकडे परत गेलेल्या निधीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते। जिल्हा उपनिबंधकांनी लाभार्थ्यांना सूचना देऊन बंद पडलेल्या परंतु नव्याने सुरू केलेल्या 20 खातेदारांची माहिती शासनाकडे पाठवून निधीची मागणी शासनाकडे केली आहे। खासदार शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहेत। कवठे एकंद येथील एका संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे। यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। सरकारने वीज फुकट देण्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे आता मोटर बंद करायला कोण जाईल का? सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका, असं आवाहनही यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलंय। वरळी हिट अँड रन प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे। आरोपी मिहिर शाह अपघाताच्या काही तास आधी एका बारमध्ये गेला होता। तिथे तो मित्रांसोबत बियर प्यायला। मिहिर मर्सिडीज कारमधून बारमध्ये पोहोचला होता आणि याच कारमधून तो निघून गेला, पण अपघाताच्या वेळी मिहिर BMW चालवत होता। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। पोलिसांनी बारमध्ये CCTV फुटेज ताब्यात घेतलंय। मिहिर शाह अपघातानंतर फरार झालाय। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। त्याचे वडील राजेश शहांना अटक करण्यात आली आहे। ते शिंदे सेनेचे उपनेते आहेत। मद्यसाठा घेऊन धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड मनमाड रोडवरील हरनूल टोलनाक्याजवळ घडला आहे। या अपघातात राज्य उत्पादन शुल्काचा एक कर्मचारी जागीच ठार तर 2 पोलीस जखमी झाले आहेत। पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे। नाशिकमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची दखल आता राज्य उत्पादक शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आहे। यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला आणि खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल, असं न्यायालयात कबूल करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर परिपत्रक काढताना मात्र 1 वर्षच निधी देण्याचं परिपत्रक शासनानं प्रसारित केलं। राज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे एसटीच्या 87,000 कर्मचाऱ्यांचं जून महिन्याचं वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वेतन उशिरा झाल्यास त्याला केवळ राज्य सरकारची बनवाबनवी कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबाच्या गाडीवर दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे। शहरातील बाबा पेट्रोल पंपाजवळील कामगार कार्यालयाच्या समोर रविवारी रात्री ही घटना घडली।
रस्त्याच्या कडेला भांडण सुरू असल्याचे दिसले म्हणून शिरसाट कुटुंबियांनी रस्त्यात गाडी थांबवली। तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने दुचाकी थांबवून शिरसाट यांच्या कुटुंबावर दगड फिरकवला। त्यामुळे चालक आणि कुटुंब गाडीच्या बाहेर उतरले। यानंतर दुचाकी स्वार पळून गेल्याचे सांगण्यात आले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।